अतिशय भव्य सोहळ्यास उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री न्याय मंत्री सन्मान्य चंद्रकांत हांडोरेजी, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रोफेसर जोगेंद्र कवाडेजी, भारत बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य राजा ढालेजी, मंचावर उपस्थित आमदार श्रीमती अलकाताई देसाई, आमदार संजय पाटील, आमदार चरण सिंग सापरा, जिला कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य वेलुस्वामी नायडू, सन्मान्य वीरेंद्र बक्षी, सन्मान्य भारतीताई जाधव, या विभागाच्या नगरसेविका राखी जाधव, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जॅनेट डिसूजा, म्हाडाचे सीईओ गौतम चॅटर्जी, कलेक्टर विश्वासराव पाटील, बंधू आणि भगिनींनो, आज या महत्त्वाच्या कार्यक्रमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास सन्मान्य मुख्यमंत्री वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि हा मंच जर आपण बघितला, यांची इच्छा होती की देशाच्या जनतेने एकत्रित व्हावं आणि एकत्रित होऊन या देशाचा विकास व्हावा। तो संदेश खरोखर आज या व्यासपीठावर आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि खरोखर या ठिकाणी जी घटना घडली त्याबद्दल उल्लेख करण्याची गरज नाही असं मी समजतो, पण 7-8 वर्षापूर्वी झालेल्या घटनेनंतर तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या वतीने 1.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला मागणी करण्यात आली ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक 11 फुटाचा उभा पुतळा आपण उभा केला पाहिजे, ज्यांना आपण आराध्य दैवत, ह्या ठिकाणचं आराध्य दैवत म्हणून बऱ्याच नेत्यांनी उल्लेख केला। मी तर ह्या व्यासपीठावरून सांगेन की या देशाचेच आराध्य दैवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांनी दिलेली शिकवण, ज्यांनी दाखवलेला मार्ग, त्याच्यावर जाऊन आपण सगळ्यांनी स्वाभिमानाने कसं जगावं, सन्मानाने कसं जगावं आणि या देशाचा विकास कसा व्हावा, ही शिकवण जी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ती सगळ्यांनी आठवण ठेवण्याची गरज आहे। राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे मी जास्त काही त्या बाबतीत बोलू इच्छित नाही, पण काही समाजकंटकाच्या माध्यमातून मुंबई, महाराष्ट्र आणि देशभर वातावरण गढूळ करण्याचा जो प्रयत्न नेहमी होत असतो त्याचं फक्त भान आपण लक्षात ठेवून हे व्यासपीठ जर अशाच पद्धतीने एकत्रित राहिलं तर या देशाचा विकास ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कल्पना केली होती लवकरात लवकर त्यांचे स्वप्न पूर्ण होतील यात काही शंका आम्हाला वाटत नाही। माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, बरेच कार्यक्रम यानंतर त्यांचे आहेत। चेंबूरला महानगर गॅस पाईपच्या द्वारे घरोघरी गॅस पुरवण्याचा कार्यक्रम 1991 ला जो मी मुंबईसाठी आणि खास करून ईशान्य मुंबईच्या प्रत्येक घरामध्ये गॅस उपलब्ध व्हावा हा कार्यक्रम जो आणला होता, आज छेडानगरला त्याची सुरुवात होत आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होत आहे। 2600 कोटीचा मोनोरेल मुंबईच्या नागरिकांसाठी आज चेंबूरला यानंतरच्या कार्यक्रमानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। 10,000 कोटीचा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प, पहिला टप्पा मागच्या वर्षी पंतप्रधान इकडे येऊन घाटकोपर ते वर्सोवा त्याचा मुहूर्त उद्घाटन सोहळा मागच्या वर्षी झाला, आपण सगळे जाणत आहात, आणि दुसरा टप्प्याचं उद्घाटन चारकोप वरून मानखुर्द पर्यंत येण्याचा कार्यक्रमातही लवकरात लवकर उद्घाटन होईल याची आम्हाला खात्री आहे। माननीय मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, मुंबईचा विकास, महाराष्ट्राचा विकास ज्या पद्धतीने सन्माननीय विलासरावजी देशमुख माजी मुख्यमंत्र्यांनी धडाडीने काम केलं
मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या प्रगती बरोबर मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास त्याच पद्धतीने व्हावा, त्याच पद्धतीने आपणही तसेच पाऊल उचलाल, आम्हाला शंका वाटत नाही. युवक काँग्रेसच्या दिवसापासून अशोकरावजी चव्हाण कुठल्या पद्धतीने काम करू शकतात याची जाणीव मला आहे. सोनिया गांधींचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर राहील यात काही शंका वाटत नाही. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपले जे ज्वलंत प्रश्न आहेत, या ठिकाणचे पाण्याचे प्रश्न आहेत, गोरगरीब जनतेला चांगल्या घरामध्ये राहण्याची जी सोय महाराष्ट्र सरकारच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून होण्याची गरज जी आहे, त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री पाऊल उचलतील हे मी विश्वास व्यक्त करून आपल्या सगळ्यांचा विकास व्हावा, या परिसरामध्ये चांगले दिवस आपल्याला सगळ्यांना बघावे. ईशान्य मुंबईतच नाही, रमाबाई आंबेडकर कॉलनीमध्ये नाही, संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतील अशीच कल्पना आपण करून, हा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आणि माननीय मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण आणि सर्व नेते जे आज व्यासपीठावर वेळात वेळ काढून आलेले आहेत, त्या सर्वांचा आभार मी व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.